हॅलो गाईस. तर मी आज तुम्हाला एक सांगणार आहे गोष्ट. तर आमच्याकडे 2 दिवसापासून पनीर ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये. पनीरचं नाव आहे मिल्की मिस्ट पनीर कंपनीचं. तर असं झालंय की आमच्याकडे लाईटचा इश्यू असल्यामुळे ते तसंच राहिलेलं आणि त्याच्यामध्ये आता पॅकेटमध्ये हवा घुसलेली. तर मी तुम्हाला दाखवते आता, थांबा. तर हे बघू शकता तुम्ही मिल्की मिस्टचं पनीर आणि हे फुल फ्लफी झालेलं आहे, फुल हवा भरलेली आहे. आणि हे आम्ही 2 दिवसापूर्वी घेतलेलं आणि याची एक्सपायरी डेट बघू शकता तुम्ही, 31/7/2026. तर मी हे गुगलवर जरा सर्च केलं तर कळलं की लाईटचा इफेक्ट असल्यामुळे त्याला थंड वातावरण भेटलं नाही की हे असं पनीर ब्लोटेड होतं. त्याचे मायक्रो ऑर्गॅनिझम इफेक्ट करतात टेम्परेचरशी. आता मी हे जरा ओपन करून बघते आणि काय झालेली अवस्था ते पण दाखवते. सो हे मी आता पनीर ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर तर काय वाटत नाहीये, पण हे आता खाण्यालायक झालेलं नाहीये. सो मग मी हे सांगेल की एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला पनीरचं काय बनवायचं असेल तर ते लगेच बनवा. आणि जर लाईटचा इफेक्ट असेल तर तुम्ही आणूच नका पनीर, किंवा घरी स्वतः बनवा. आणि दुकानातलं आणू नका, जे पॅक सील पॅक असतं ते. ही माझी आजची इन्फॉर्मेशन कशी वाटली सांगा. बाय.